काहीतरी, काय झालं? अहो मला घाबरवू नका, बोला ना काहीतरी. दे, यांनाही पेढा दे. असंही यांचं काहीच कर्तृत्व नाहीये. किमान पेढा खायला तरी उपयोगी पडतील. हो. बघ कसा सुटकी चेहरा करून बसले. अरे कमीत कमी दुसऱ्याच्या आनंदात सहभागी तरी व्हा. देवा, अरे दुसरा मुलगा द्यायचा होता तर माझ्या सुदर्शन सारखा कर्तृत्वान तरी द्यायचा, नाहीतर दुसरा मुलगा दिला नसता तरी चाललं असतं. माझ्या घरात असा सुटकी चेहरा करून बसायचं नाही. सकू, पेढा दे. अरे पेढा घे, मी सांगतोय ना. घे. अहो काय करताय हे? आनंदात सहभागी हो. घे. चला. आता हा ग्रंथ पोहोचवण्याची वेळ आली आहे. अपमानाचा कडे लोट झालाय. स्वाभिमानाचा ज्वालामुखी उसळलाच पाहिजे. शिवारी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. आपण कशाला गेलो तिथे? स्वामींचं वागणं बघितलं ना, अगदी ओळख नसल्यासारखं वागवत होते. माझी इच्छा नव्हती का, पण राजे साहेबांचा स्पष्ट आदेश होता की बक्षीस मिळाल्यावर स्वामींच्या दर्शनाला जा म्हणून, आणि त्यांच्या शब्दाचा मान ठेवणं गरजेचं होतं. सोयरा, अभिनंदन हो अभिनंदन. तुमचं यश पाहून फार आनंद झाला हो. आभारी आहे कपिला माई. पण स्वामींना आनंद झाल्यासारखा वाटला नाही मला. खरंच आम्हालाही तसंच जाणवलं. ते तर सोडाच हो, पण एका शब्दानेही कौतुक केलं नाही. का असं वागले असतील स्वामी? अभिनंदन तर सोडाच, पण तुम्ही तिथून निघून आल्यानंतर जे काही पाहिलं, जे काही ऐकलं, बाई बाई बाई. काय झालं कपिला माई? जाऊ दे बाई, बोलता बोलता तोंडातून निघून गेला आपलं. काय आहे, नाहीतर लोक म्हणतील कपिलामाई इकडचं तिकडे करतात, स्वामी स्थानावरच्या सगळ्या गोष्टी बाहेर सांगतात. नाही नाही, आम्ही कोणाला काही सांगणार नाही आणि म्हणणार पण नाही. सांगा ना, आता एवढं बोललात तर थांबू नका, सांगा. कृपया सांग, आम्हाला खरंच जाणून घ्यायचंय. अगं बाई, विसरलेच बघा. अहो मी गोपी सावकाराकडे निघाले होते, त्याची उधारी द्यायची आहे ना. काय आहे, सध्या त्याच्याकडे जायला वेळच मिळत नाही उधारी चुकवायला. काही कमाई नाही ना. काय आहे, स्वामी सेवेत स्वतःला इतकं गुंतवून घेतलंय ना, तर कपिलामाई, तुमची उधारी मी फेडतो, पण कृपा करून जे काय झालंय ते सांगा आम्हाला. असं म्हणताय? सांगते हो, पण मी सांगितलंय म्हणून कोणाला सांगू नका बरं का. तुम्ही स्वामींसाठी भेटवस्तू म्हणून शाल आणली होतीत ना, फार सुंदर शाल आहे ती, फार सुंदर. हो ना, आम्ही खास विणवून घेतली होती ती. हो, स्वामींनी त्या शालीने पाय पुसले. अहो पाय पुसा म्हणून वापरली शाल ती. हो. काय? स्वामींनी त्या शालीचं पाय पुसणं केलं?
आम्ही दिलेल्या भेटवस्तूचा त्यांनी असा अवमान केला. पण का का केलं असेल स्वामींनी असं? काय आहे, स्वामी कधी कसे वागतील ना काही कळत नाही. पण मला असं वाटतं हा अपमानच असेल. हो, त्याशिवाय स्वामी असं वागतील का? बर, तेवढं उधारीचं लक्षात ठेवा. स्वामी हे काय? आम्ही श्रद्धेने अर्पण केलेली शाल ही अशी तुम्ही पायाखाली ठेवलीत. स्वामी आमच्या भावनांचा आणि एवढ्या मौल्यवान वस्तूंचा असा अनादर का? तुम्ही काय वेगळं करत आहात? अरे या शालीपेक्षा मौल्यवान तुमच्या आयुष्यातली नाती आहेत आणि त्या नात्यांचा अनादर करत आहातच ना. स्वामी ही आमच्या घरातली गोष्ट आहे, कृपया तुम्ही लक्ष देऊ नका. हरे आणि श्रावणी आमचे भक्त आहेत. आमच्या भक्तांचा अपमान म्हणजे आमचा अपमान आणि आमच्या अपमानाचं तुम्हाला काहीच नाही. म्हणजे आमचा अपमान होत असताना तुम्ही असं म्हणताय त्यांच्यासाठी आमचा मानपान काहीच नाही? चला हो, जिथे आपला मानपान नाही तिथे आपल्याला थांबायलाच नको आणि पुन्हा इथे यायचं सुद्धा नाही. ज्यांना ह्यांचा पुळका आहे त्यांनीच त्यांचा सांभाळ करावा. चला. चल ठेवून दे. चला. शिव शंकर शंभा. कोणी आहे का? मदत करा आमची. कपिला माई, बाळप्पा भाऊ, कोणी आहे का इथे? अहो आम्हाला काही दिसत नाहीये. आयुष्यात जेव्हा अंधार पसरतो तेव्हा आपलीच माणसं प्रकाश घेऊन येतात. आमच्या आयुष्यात कधीच अंधार होऊ शकत नाही याची खात्री आहे आम्हाला. आणि आम्हाला कुणाच्याही मदतीची गरज नाहीये. चला हो. नात्यांना, आयुष्याला आणि नशिबाला कधी गृहीत धरू नका. वेळ बदलायला वेळ लागत नाही. शिव शंकर शंभा. अहो अहो एवढे शांत नका राहू. मला भीती वाटते, बोला ना काहीतरी. मला ठाऊक आहे तुम्ही घरच्यांच्या विरोधात नाही जाणार. स्वामी स्वामी तुम्हीच यांना यातून बाहेर काढा, मार्ग दाखवा. मला नाही वाटत यांना कोणी दुसरं समजावू शकेल. माझ्याकडे हाच पर्याय आहे आता. स्वामी स्वामी यांना पुन्हा मार्गावर आणा.
शिवशंकर शंभो. स्वामी तुम्ही श्री स्वामी समर्थ. इतक्यात हार मानलीस? धर्मासाठी लढणाऱ्यांनी असं खचून जायचं नसता. देवा, अरे महाभारतामध्ये अर्जुनाला सुद्धा आप्त स्वकीयांशी लढावं लागलं होतं. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी वेळ येतेच आणि आपल्याच माणसांशी कसं लढायचं या धर्म संकटात माणूस सापडतो. पण स्वतःच्या संसाराला आणि प्रपंचाला धर्माधिष्ठित न्याय द्यावाच लागेल. आणि न्यायासाठी आणि कुटुंबियांना योग्य मार्गावर आणण्यासाठी हे करावंच लागेल.